की गर्व से कहो हम हिंदू हैं। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचा जय हो। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचा जय हो। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय। उद्या अयोध्या येथे प्रभू रामचंद्राची प्रतिष्ठापना होत आहे। 500 वर्षापूर्वी बाबराने या देशावर आक्रमण करून आपल्या हिंदूचं दैवत प्रभू रामचंद्राचं मंदिर या ठिकाणी बाबरीचा ढाचा उभा केला होता आणि तो ढाचा पाडण्यासाठी, तो ढाचा उद्ध्वस्त करण्यासाठी शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आणि त्यांची शिवसेना अखंड लढली। ह्याला कुठले पुरावे द्यायची गरज नाही। प्रभू रामचंद्र हे कुठल्या एका पक्षाचे नाही आहेत आणि जो बाळासाहेबांनी लढा उभा केला होता, आज सुप्रीम कोर्टात सुद्धा बाळासाहेबाला ढाचा पडल्यानंतर त्यात आरोपी केलेला आहे, बाळासाहेबांवर केस घातलेली आहे। आणि ज्या वेळेला हा ढाचा पडला गेला बाबरी मशीदचा, त्यावेळेला अनेक जण घाबरून पळून गेले। त्यावेळेला बाळासाहेबांनी सांगितलं की ढाचा पाडणारे शिवसैनिक आहेत, त्यांचा मला स्वाभिमान आहे, त्यांचा मला अभिमान आहे। आणि आज 500 वर्षानंतर त्या बाबरीच्या ढाच्यावर राम मंदिराचं मंदिर होत आहे, रामाची प्रतिष्ठापना होत आहे। हे पूर्ण शिवसेनेचं बाळासाहेबांच्या ठाकरेंच्या विचाराचं यश आहे असं मला वाटतं। त्यामुळं उभ्या महाराष्ट्रात नव्हे तर देशात शिवसेनेकडनं मोठा उत्साह, मोठा जल्लोष येत्या या भगव्या सप्ताहात केला जाणार आहे। प्रभू रामचंद्र हे हिंदुत्वाचं दैवत आहे आणि प्रभू रामचंद्र हे हिंदुत्वाचा आदर्श पुरुष म्हणून ओळखला जातो। माननीय बाळासाहेब, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, त्यांचे सुपुत्र माननीय उद्धवसाहेब ठाकरे उद्या हजारो वर्ष जुना असणाऱ्या नाशिकमध्ये काळाराम मंदिर आहे, ते फार मोठी आरती महाआरती करणार आहेत। आणि आमचं हिंदुत्व हे कडवट हिंदुत्व आहे, आमचं हिंदुत्व सगळ्या जाती धर्माला घेऊन जाणारं हिंदुत्व आहे। प्रभू रामचंद्राचं राज्य परत एकदा भारतावर यावं अशी आम्ही अपेक्षा करतो आणि रामलल्लाचं दर्शन लाखो हिंदूंना मिळावं। स्वतः मी असेल, प्रताप चव्हाण असेल, भैया धाराशिव असेल, विजय पुकाळे असेल, आम्ही 4-4 वेळेला अयोध्याला गेलोय। कार सेवक असताना 1988 पासून आम्ही लढतोय, त्याचे पुरावे सुद्धा आमच्याकडे आहेत। पण आम्ही देवासाठी, धर्मासाठी लढताना आम्हाला कुठले पुरावे द्यायची गरज नाही असं मला वाटतं। उद्याचा दिवस हा हिंदूचा स्वाभिमानी दिवस आहे। जय श्रीराम। अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचं प्रतिष्ठापना होत आहे। या निमित्त सर्व राम भक्तांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो प्रथमतः। आणि खरं तर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार झालेलं आहे या माध्यमातून। कारण खरं कष्ट जे आमच्या शिवसैनिकांचं झालेलं आहे, या राम मंदिर निर्माण होण्याच्या मागं कारण आहे, मोठं कारण आहे शिवसैनिकांचं। खरं कष्ट आमचं शिवसैनिकांचं आहे। या माध्यमातून आमचं सर्व शिवसैनिकांचं स्वप्न साकार झालेलं आहे आणि आमचे दैवत असलेले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं देखील स्वप्न पूर्ण झालेलं आहे। त्यानिमित्त या प्रतिष्ठापनेनिमित्त सर्व राम भक्तांना मनपूर्वक शुभेच्छा आणि श्रीराम यांच्या चरणी प्रार्थना करतो की सर्वांना सुख, शांती, ऐश्वर्य जोशी आहेत असे अनेक दिग्गज हिंदुत्ववादी लोकांनी सगळ्यांनी अयोध्येमध्ये मंदिर व्हावं अशी अनेक वर्षापासूनची लढाई बाण होता। परंतु संपूर्ण देशातील हिंदू लोकांनी सगळ्यांनी येऊन ते बाबरीचा ढाचा पाडला। पण मी ह्या मंदिर नवी पेठेत हे राम मंदिर ऐतिहासिक राम मंदिर आहे, या राम मंदिरासमोर जे आंदोलन झाले शिवसेना भाजपच्या वतीनं, ते सगळे आंदोलन त्या मंदिराच्या दरवाज्यात बसून किशोर देशपांडे असू द्या, बर्डे साहेब असू द्या, त्या काळाचे जे जे भाऊ जोशी असू द्या, मोकाशी, आपुले, पुकाळे असे अनेक दिग्गज लोक आहेत। त्यावेळेस काय आपलं पक्षभेद बाजूला ठेवून सर्व तमाम हिंदूंनी येऊन हा लढा केला आणि लढाला यश आलं। आणि उद्या 22 तारखेला श्रीरामाचं अयोध्ये येथे प्रतिष्ठापना होत आहे। सर्व देशातील सर्व तमाम हिंदू लोकांना आनंद होत आहे।
परंतु आम्ही शिवसेनेच्या वतीने जे 2 कारसेवक होते, अनेक कारसेवक आहेत, परंतु ह्या भागातले जे 2 कारसेवकाचा भाऊ जोशी नाहीत, मोकाशी पंढरपूरला राहतात, परंतु विजय पोकाळे असू द्या, आमच्या आकुडे असू द्या, त्या 2 कारसेवकांचं शिवसेनेच्या वतीनं माननीय पुरुषोत्तम बर्डे साहेब, अहमद पाटील यांनी त्यांचं शाल घालून SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.